होती, कुणी काय काय बोलत होतं, आम्ही कुणाच्या नादी लागलो नाही. तुम्ही सगळे सोबत होते, लोकांमध्ये घुसलो आपण. काय बोलत होतं मला माहितीये, पण निवडणुकीमध्ये लोक मतदान करते. बजरंग बाप्पाचा विषय सलीम भाईने म्हणले, मामू मेरे को मालूम है अच्छी तरह से सलीम भाई की इफ्तार पार्टी थी, छोटे कुटे थी, क्या बोले थे, सब लोगों में चर्चा है मैनेज उम्मीदवार है बोल के. और हम बोल रहे ना, हम जिंदगीत मॅनेज झालो नाहीत ना. जिनी पक्ष 10 चौकटे ओलांडून गेले त्यांनी आमच्यावरती बोलू नये. एकजुटीने आपण सर्वांनी काम केलं. दिग्गज लोक समोर होते, लोकांनी खेळावले. अजून सुद्धा या नगरपालिकेमध्ये सगळा जिल्हा एकीकडे आणि आपण एकीकडे. त्यांना माहितीये नगरपालिका त्यांच्या हातून गेलेली, त्यांना स्पष्ट माहितीये, त्यांना फक्त घोळ करायचा आहे. ही जात ती जात तेवढंच त्यांच्या डोक्यात आहे. अहो काम करावं लागतं. सकाळी 5-6 वाजता उठतोय मी, माझा फोन चालू असतो. 14-15 तास रोडवरती असतो मी. निवडणुकीच्या वेळेस फक्त चेहरे दाखवत नाही. ही जे पुढारी आहेत का, ज्यांना उभं राहायचंय, ह्यांना खरं बीड शहर तरी माहिती की नाही. खूप जणांना नगराध्यक्ष बनायचं होतं. ह्यांच्या डोळ्यावरती पट्टे पाडून समजा त्या गांधीनगरच्या भागात जर सोडली पट्टी जर काढली ना, तर बाहेर सुद्धा निघता येणार नाही यांना. आमच्याकडून एखादं काम कमी झालं असेल, पण जर तुम्ही बघितलं जेवढे पैसे शहरामध्ये आले का, तेवढे कॉन्क्रीट रोड नगरपालिका नाला तिकडे होती, तेवढी लेंथ वाईज कॉन्क्रीट रोड जोडले. तो सर एवढ्या काळात कधी झाली नाही ती. म्हणजे कसं झालं माहिती का, आमदार मी, प्रस्ताव पाठवायचे मी, झालं मंजूर तर त्यांनी, आणि जे 25 वर्षात वाटोळं केलं तुम्ही त्याचं काय. आज सलीम भाईमुळे ती नगरपालिकेची बॅकवॉटरची योजना आली. आणि आता सुद्धा आपल्या या पाणी कनेक्शनसाठी धनुभाऊ तिथं आडवे आले. 36 कोटी रुपये तिथं द्यायचे होते, 41 कोटी रुपये फक्त हा माणूस. तरी सुद्धा ह्यांनी डोकं लावलं. 1-2 महिने उन्हात तिथं पार ते गंजे लावून आम्ही तिथं ते त्याची लिकेज काढत होतो. आणि मी तिथं बघितलं की महाजलगावच्या तिथं ते पाण्याची पाईपलाईन, असं एक गाव नाही तिथं ते सलीम भाईला ओळखत होती. एक गाव नाही ह्या मंचावरती. त्याच्यापेक्षा जास्त जे उमेदवार आपण दिलेले त्या उमेदवारासाठी माझ्या घरचा असल्यासारखं मी पाळणार. मी माझ्या मागच्या टर्म मध्ये जाहीर केलं की माझ्या घरचं कुणी नगराध्यक्षासाठी उभं राहणार नाही. काय झालं, मला सहन करावं लागलं माऊली. मला माहितीये, मला सहन करावं लागलंय. तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहितीये. कारण हे जे पण जिथं काम मागच्या वेळेस आपण निवडून दिलेले तिथं त्यांचा काही इतिहास नव्हता, भूगोल नव्हता. निवडून दिले तिथं, निवडून दिल्यानंतर आपल्या दुकानं बघत बसले. असंही बोल राहू म्हणजे आपल्या दुकानं तिथं बघत बसले. अहो आता सुद्धा नगरपालिका झाल्यानंतर येणाऱ्या 5 वर्षामध्ये काय काम करायचं मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो. तुमच्या अपेक्षा ती गुत्तेदारीची ठेवू नका. गुत्तेदारीची अपेक्षा ठेवू नका तुम्ही बिलकुल. काय लोकांना तिथं पहिले ते नगरपालिका कर्जबाजारी होती. परिस्थिती समजून घ्या. लोक वैतागलेत. लोक आपल्याकडे ह्या विषयाने तिथं काम देणार आहेत. म्हणून मी आत्ताच सांगतो, नाही तर काय सवय मागच्या कार्यकर्त्यांना जे पळून गेलेत तुम्हाला सांगतो. माझं लग्न आलं पैसे द्या, माझ्या घरी वाढदिवस आहे पैसे द्या, माझं दुखायला लागलं पैसे द्या. अरे म्हणजे माझ्या काय अडचण आली तुम्ही वरती जाऊन पक्षाला पैसे मागायचे. आपण राजकारण आणि समाजकारण करतोय ना, तर लोकांच्या कामासाठी आपण रस्त्यामध्ये गेलो पाहिजे. आम्ही जेव्हा पाण्याच्या संदर्भात जेव्हा 20 दिवस पाणी येत होतं लोकांना,
जेव्हा सलीम भाई आम्ही सर्वजण सकाळी 7 वाजता फिरत होतो तेव्हा लोकांचे शिव्या सुद्धा आम्ही खाल्लेले आहेत. लोक काय बोलायचे तर आम्हाला माहिती त्या कचऱ्या आणि पाणी संदर्भात, पण आम्ही पळून गेलो नाही. आम्ही ठामपणे त्यांना सांगितले की आम्ही प्रयत्न करून या 1.5 ते 2 महिन्यामध्ये 8 ते 10 दिवसामध्ये आम्ही तिथं पाणी आणणार. म्हणून ह्या सगळ्याच गोष्टी नगरपालिकेच्या हिशोबात सलीम भाईने तर अनेक योजना सांगितल्या. त्या योजनेमध्ये ज्या ज्या काही सांगितलं त्याच्यामध्ये अमृतची योजना आहे, अंडर गटर. कसं आहे, आम्ही पोस्ट केली की लगेच समोरून येते. कसं काय त्या आहे की नाही माहित. अहो, गटारीचं पाणी शहरातलं कुठून येतं कुठून बाहेर पडतं जरी एवढी हॅन्डलिंग कुणी जरी सांगितलं तर मी सांगतो, आपल्याला गटारीचा स्लोप कुठून काढायचा हे सुद्धा ह्यांना माहित नाही. मागच्या अमृतच्या काळात जेव्हा ह्यांच्याकडे नगरपालिका होती त्यावेळेस जे नकाशे बनवले होते अमृतचे त्याचं उद्घाटन फडणवीस साहेबांनी केलं होतं. 200-400 कोटी की योजना ती, बरोबर आहे, पाणी पुरवठ्याची मिळून आणि तुमच्या अंडरग्राउंड ड्रेनेजची धरून ती फक्त रखडली. ह्याचं मागचं कारण जे डायग्राम दिलेले होते नगरपालिकेने ना ते सगळे डायग्रामच चुकीचे होते. आता एखादी टाकी आपली तयार आहे, 10 आम्ही ते रस्ते फोडून बघितले त्या डायग्राम प्रमाणे, तिथं पाण्याचं कनेक्शनच सापडत नाही. लाईन आपको ध्यान में आहे की सर, त्याच्यामध्ये ती ड्रेनेजच्या ह्याच्यामध्ये त्याचा पहिला फेज, दुसरा फेज, तिसरा फेज, 14 फेज असे फेज आहेत. जे गटारीचं पाणी आपल्याला काढायचे, हे आपलं पाणी जे जाते ते रेन वॉटर स्टॉर्मचं पाणी येते ना. जर मूळ जी आपल्याला त्याची लेवल काढायची त्याचं ते वॉटर ट्रीटमेंट प्लांट है, हिंदी जी दाखिला होता, इन्होंने जो बताया थी वो नगर पालिका की जगह में ऐसी बोल के दिखाया, वो निकली ग्राम पंचायत की जगह. त्याच्यामध्ये अशी अडचण आहे की पहिला फेज मध्ये दुसरा फेज चालू करत असताना ती जागा जोपर्यंत नसेल आपल्याकडे नगरपालिकेच्या ताब्यामध्ये तर ते काम आपल्याला चालू करता येत नाही. सगळ्या गोष्टी होतात, म्हणून घाबरू नका. सगळं आपल्याला भाजी मंडई पासून जे गांधीनगर पासून खालचे रस्ते, जे डीपी रोड आहेत, जे जे काही आहेत ते सगळ्यांवरती काम करायचे. ते रस्त्यावरती टिकतच नाही. बागल साहेबांचं भाषण मी ऐकत होतो साहेब. बागल साहेब ते म्हणतात तुमच्यावर फार आरोप होतात. मी निवडून आल्यापासून इतके आरोप 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 मी एकाला उत्तर दिलं नाही. निवडणुकीत नक्कीच उत्तर देतो मी. काय काय आंदोलन झाले काय नाही. पवार सरचं एक प्रकरण आहे, ते सांगणं मला गरजेचं. मी प्रकरण झाल्यानंतर पहिल्यांदा अधिवेशनात मी ते माईक समोर म्हणतो, पीडित आहे म्हणतो, तिच्यावरती अत्याचार झालाय, SIT लावा, तिची तपास होऊन द्या. आज सगळं तपास चालू आहे. त्याची चार्जशीट जमा झाली. चार्जशीट सुद्धा सगळी लोकांसमोर येणार आहे. बरोबर आहे का. कोण कुणाचं घर कुणाच्या नावावरती आहे, कोण काय बोलतंय, ह्याचं तरी भान ठेवा. आज सगळी वस्तुस्थिती ती खोटं बोलतोय सर. आता सरकार कुणाची आरोप कोण करतात तुम्ही. 400 कॅमेरे त्या शाळेमध्ये, 400, 2 फॉरेन्सिक लॅब आहेत, दोन्ही 400 कॅमेरे ते फॉरेन्सिक लॅबला आहेत. बघा ना काय आहे विषय. आणि जरी सापडलं ना बिलकुल कारवाई करा, आमचं काय म्हणणं नाही. अरे पण आरोप करताना थोडं भान तर ठेवा, रस्त्यावर उतरताना थोडं भान तर ठेवा, वस्तुस्थिती समजून घ्या काय चालू आहे काय नाही. तुम्ही राजकारणात टिकत नाही म्हणून काही टीका करून अंगावर यायचं. पण ह्याचं उत्तर काय आहे. विधानसभेला विजय झालं, लोकांनी निवडून दिलं. का क्या हुआ, पैसों की बारात हो गई, नेकनूर की मंडई लग गई. अपने साथ रहने वाले कौन बिके आले, कौन कहा था अंदर से सब मालूम है. एवढं सोपं नाही.
पण आता नगरपालिकेचे काम आपल्याला उमेदवार द्यायचे, आपल्याला काम करून दाखवल्याशिवाय भागणार नाही. लोक डोक्यावर घेतील, लोक काम नाही केलं तर लोक खाली पाडतात आणि ती परिस्थिती झालेली आहे. अजून एक विषय जे सर्वांनी सगळ्यांच्या मनात आहे, जे प्रामाणिक आहेत त्यांचा आपण विचार 100% ना आपल्याला एकत्र बसून आपल्याला त्याचा पहिला विचार आपल्याला करावा लागेल. काही प्रवेश पण चालू आहे. प्रवेश असं काय की तू तरी चिन्ह झाल्याशिवाय ते भागतच नाही, ते त्यांना बी कळालंय. कोण पॅनल प्रमुख, कोण आहेत, अहो तुमच्या बी नगरपालिका लागणार आहेत, तुमच्या मतदारसंघात त्याचे बी निकाल बघू. दूध का दूध, पाणी का पाणी. सर त्या 2-3 महिन्यात सगळं तिकडे तिकडे बरोबर आहे ना. त्याच्यामुळं आपण बोलण्यापेक्षा लवकरात लवकर आपण आता ही जशी तारीख दिली होती तशीच तारीख द्यायची, एक फॉर्म आणि त्याला नॉमिनल सदस्य नोंदणी पक्षाचा तिथं आपण फीस ठेवणार आहे आणि फीस ठेवून लवकर आपण जसं सलीमबाई म्हणले, एक दिवस गडबड करत असताना मागच्याच आपण जेव्हा कब्बशीतून उभं होतो दिवसभर गर्दी झाली. आपल्याला उमेदवारांचं की काय मनात आहे, नवीन लोक सुद्धा जे काही येणार आहेत त्यांचं ऐकून घ्यावं लागेल, आपल्याला लोकांचं सुद्धा ऐकून. तुम्ही माझ्या सोबत आहेत, पण खालून लोक जर काहीतरी अडचणीचं बोलत असले ते तुम्हाला दाखवावं लागेल की लोक म्हणतात तुम्हाला द्या म्हणून. इतकं सोपं नाही ते. म्हणून का आम्ही जे पळतोय ते तुमच्यासाठी पळतोय. आणि मी तुम्हाला सांगतो, मी जेवढ्यांदा तुम्हाला सांगितलं, मी खासदारकीच्या वेळेस काय म्हणलो, 100% खासदारकी आपली निवडली. मार्केट कमिटीच्या वेळेस काय म्हणलं होतं मी, कडुल्या बा 15 जागेच्या खाली एक बी जागा येत नाही, 200-300 वरती आपली जागा येणार. बरोबर आहे की नाही. नगरपालिकेचं तुम्हाला सांगतो, चेन पद्धत जर व्यवस्थित चालली तर 40च्या खाली नाही. काय म्हणतोय मी, 40च्या खाली नाही. पण तुम्ही जर चेन तोडली नाही तर 50च्या 50 नगरसेवक, काय म्हणतोय मी, 50च्या 50 नगरसेवक आणि नगराध्यक्ष त्याही यांनी पिरून द्यावं. त्याही सगळे हे बघतोय मी. आता माझं मी वय झालं राजकारणात, काय गोंधळ करायचा करा. 10,000च्या फरकीनीच नगराध्यक्ष काढणार. हे सगळे आमचे सगळे काय हे काही सगळे विंग नाना तुम्ही सगळे जिल्हाध्यक्ष बागल साहेब सगळेच राहतो. आणि आता काय झालं माहिती आहे, जे काही मतदान वाढलेलं त्याचं ग्रामीण भागाचं मतदान आले. ज्याला उभं राहायचं माहितीच नाही. आम्ही काय बोगस फिगस लावले नाही. बोगस मतदानाचं आज सांगतोय बरं का मी. मागच्या बोगस मतदान मी कसं अडवलं तर सगळ्यांनी बघितलं होतं. बोगस कोणत्या गावात कोणतं मतदान लावलंय मी त्याला पहिले हात जोडून सांगतो की बाबा रे, तुझं दोन्हीकडे मतदान असेल तर तू येऊ नको. इतकं सोपं नाही ते सुद्धा. त्याच्यामुळं काळजीपूर्वक फक्त काही समीकरण जोडून आपण नाही, रस्त्यावर उतरून आपण काम करू. ज्या पद्धतीने नगरपालिकेचा विश्वास आहे त्या पद्धतीने ठाम मला विश्वास आहे. कुणीही जिल्हा एकत्र होऊन द्या. चला हा काय जिल्हा एकत्र होऊन द्या, विधानसभेला आपण ह्या दोन्ही समस्या आपण काढणार आहेत. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो.